सो हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज आपण आहे नाशिकमध्ये अँड नाशिकमध्ये आपण भावना आणि संकेतचा वेडिंग शूट करायला आलो आहे. तर आपण आहे हॉलवर आता अँड थोडं लेट ब्लॉग स्टार्ट केलं कारण का खूप घाई गडबड झाली. त्यानंतर ब्लॉग स्टार्ट करायला पण भेटलं नाही आहे. अँड आता एंगेजमेंट होते त्यांची. आता एंगेजमेंट आहे. आता ऑलमोस्ट अर्धा फंक्शन कवर केलं आहे आम्ही एंगेजमेंटचा. आता फक्त रिंग एक्सचेंज करणार आहे अँड त्यानंतर मग एंगेजमेंट झाल्यानंतर परत हल्दी आहे. ते तुम्ही बघालच पुढे सुंदरसा हॉल आहे. अँड इथं उद्याचा विधी सेटअप आहे तुम्हाला दाखवतो. अँड ती रील आपण नक्कीच तिला बनवायला सांगू. तेरी माते का कुमकुमवाली. हे बघा असं शंकर पार्वती आहे. अँड तिथं सर्व पोरं आहेत आपले म्हणजे दीपू आणि मीच आहे. दीपक आपला हॉलवर आहे रूमवर आहे कारण का आज सिनेमॅटिकचं काम नव्हतं, उद्या सिनेमॅटिकचं काम आहे. तर तिथं सर्व बसले आहेत. चला इकडे समोर आता चालू आहे ऑप्शन आणि मग नंतर रिंग सेरेमनी चालू आहे. आपण थोडं लेट ब्लॉग स्टार्ट करतो आहे. अँड अर्धी टीम आहे ग्रूम साईडची अँड आम्ही दोघं आहे राईट साईडनी. अँड आपला दीपक म्हटले की तिकडे रूमवर आहे जरा आराम करते कारण का त्याचं आज काम नाही आहे. अँड आता इथं एंगेजमेंट झाल्यानंतर तिकडे त्या साईडला हल्दी आहेत. ते तुम्हाला नंतर दाखवू मी. इथं हल्दीचा सेटअप केला आहे सुंदर. नवीन आणि युनिक बाई आंबा कडक मस्त सेटअप केलं आहे. छान आहे. मला आता दोघांची एंट्री होते इथून. पण भाई आपल्याला सेटअप आवडला. कडक सेटअप आहे. किती घाई होते जिंदगीत. लिटरली एवढी घाई केली ना, एवढी घाई. जेव्हा हवं असून आम्ही शूट करायला आलो आहे तिथून एवढी घाई चालू आहे यांची. एक फोटो धडचा भेटला नाही आहे अजूनपर्यंत. पुढचा तर अजून माहीत नाही. उद्याचा काय होईल कसं नाही उद्याचं अजून माहीत नाही. पण आजचाच एवढा गडबड झाली डेंजरवाले. तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो आत्ताच 1 2 दाखवतो मला. 1 2 तिकडे 4 3 आणि तो तिकडे बघा 6 फोटो 4 आणि आम्ही 2 आणि अजून 6. एक आमचा 8 फोटोग्राफर आहेत. उद्या 8 आहेत. म्हणजे काहीच नाही विषयच नाही. उद्या तर त्याच्यामध्ये लिटरली काही आम्हाला सांगितलं 4ची एंगेजमेंट झाले 6 वाजता. 6 पण नाही 6:30 7 वाजता. आता 8 वाजता. आत्ता वाजलेत 8. आणि माझा घड्याळ काढ आपला तू भावा. तू तिथेच ठेवलेला. घरी घड्याळ तिथे ठेवलेला. मग बोलत तू विसरला तर मी घालून येते म्हणून मी घालून येते. आणि माझा घड्याळ राहिला घरी. चार्जिंग नव्हती ना. तर काय आज झालं एवढा बेकार सीन झाला आमच्यासोबत. म्हणजे आम्हाला लिटरली 2 मिनटं दिले फक्त शॉर्ट काढायला. त्यात पण 2 टीम आहेत. कसं काय होणार काही सांगत नाही. त्यात सिनेमॅटिक व्हिडिओ उद्या पण सिनेमॅटिक व्हिडिओ असेल. मला दाखवू का फोटो कसे काढले. लिटरली जिंदगीमध्ये असे फोटो कधी काढले नाही मी, पण आता काढलेत. आज कसं काढलं काय समजत नाही. हे बघा लाईट नाही फाईट नाही काहीच नाही. हे असे 4 फोटो काढले फक्त. आणि ते त्यांना घरी जायचे पण काही असं उद्या. आजचा तर विषय सोडा आता चालू हल्दीला आम्ही नाचा. करवली राहिली ना बाय. ब्राईडला पण काय करवली आहे. हे नाही वाटली पाहिजे ना हल्दीला आली. इथे तू थोडं असं आहे. हा बस असं अजून इकडे मध्ये हे थोडं मध्ये आहे. हा बस स्माइल कर. डन. एवढी का काय लागले. पडली तू पण लाव ना. चला
मांडव सापडेला. काहीच चालू आता मांडव कापलेलं चाललो. हा चला. हॅलो गाईज. हॅलो गाईज. हॅलो गाईज. हाय हाय गाईज. हाय हाय हाय. हाय हाय सर्वांना हाय. चॅनल आहे तुझं? माझा यूट्यूब चॅनल आहे. आम्ही वेडिंगचे ब्लॉग्स टाकतो. चालू आहे आता जेवायला अँड तिकडे चालू आहे हल्दी. खानदेशी हल्दी अँड आपण आता जेवायला आलो. फुल खानदेशी वाईब आहे. अँड आपण जेवूया आता. चला बाय. आपण आलो आता वेडिंगसाठी अँड वेडिंगचं झालं कंप्लीट. खूप मेसअप झालं त्यामुळे व्हिडिओ काढताना आले. बघू शकता मस्त थीम आहे पाठीमागं बॅकग्राऊंडला. मस्त पोर्ट्रेट येणार आहे. तर फक्त थोडा टाईम दिला पाहिजे. खूप गडबड झाली. मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे काय गडबड किती गडबड झाली. आणि आपल्याकडे सिनेमॅटिक आहे. ट्रेडिशनल फोटो अँड कॅन्डिडेट फोटो. बघूया आता पुढे काय होतं अँड कळवतो तुम्हाला. आता चालू आहे सप्तपदी. सप्तपदी छान रांगोळी अँड खूप सुंदर सुंदर फोटो झाले. ते तुम्हाला इंस्टाग्राम पेजला बघायला भेटेल. मध्ये मध्ये व्हिडिओ काढायला भेटत नाही आहे. खूप काही अडचणी आल्यात आमच्या जिंदगीमध्ये. ते तुम्हाला आम्ही थोड्या वेळा सांगू. दीपू आहे इथं हे किती अडचणी आल्यात तुझ्या आयुष्यात आज? माझ्या आयुष्यात आज एवढ्या अडचणी आल्यात ना, भयंकर अडचणी आल्यात. तरी पण आम्ही अडचणींवरती मात करून आम्ही एकदम भारी आमचे परफेक्ट शॉट काढलेले आहेत. टेक्निकल ग्लिचेस काहीच येऊन दिले नाहीत आम्ही. पण आता आम्ही हार मानणार नाही आहे. सप्तपदीला फुल आता जल्लोष होणार आहे. इकडे तुम्ही बघू शकता खूप सारे फुलांची उधळण होणार आहे. मजे ही मजे. चला आता करूया सप्तपदी. मित्रांनो आता गेले ते चेंजिंग करायला आणि इथंच ब्राईडचा रूम आहे. सो आता गेलं चेंज करायला. त्यानंतर परत एकदा मंगलाष्टका होणार इथे समोर तुम्ही बघू शकता. अँड त्यानंतर मग रिसेप्शन होणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. खूप मजा येते पण काय कॅप्चर करायला भेटत नाही आहे. आणि तेवढीच धावपळ पण झाली आमची. एवढी बेकार वेळी धावपळ झाली ना ते तुम्हाला नंतर सांगेलच. सगळं झाल्यानंतर तुमच्याशी संवाद सांगेल मी एकदम. आणि टीमबरोबर पण तुम्हाला एक्सपिरियन्स सांगेल कसा होता. अँड बाकीचे दीपक वगैरे पण सांगतीलच तुम्हाला काय असेल काय नाही ते. काही एवढी भयंकर गरमी आहे अँड समोर बघा एवढ्या गरमीमध्ये मध्ये नाचत आहे. अँड आपण आलो आता हेल्थ ओके पियाला. आत्ताच आपण मिक्स केलं आहे. सो थोडा एनर्जी तरी येईल याने. आता एवढं उन्हात शूट करायचं परत अँड त्यानंतर मग हॉलमध्ये जायचं आतमध्ये. सो नक्की तुम्ही पूर्ण बघा. खूप मजा येणार आहे आणि खूप चिडचिड होते आमची. अँड खूप 2 टीम आहेत तर खूप भांडणं होत आहेत आमची. मोठा सीन आहे. खूप भांडणं होत आहे. चला जाऊया तिथे आलं पडतं. तर मित्रांनो आपण निघालो आहे शूट डन करू. कपडे वगैरे चेंज केलेत आम्ही अँड आता आलो आहे आता नाशिकमध्येच आहे आम्ही. ज्योतिबा फुले फ्लायओव्हरच्या इथे समोर त्यांचा मूर्ती बघू शकता त्यांची समोर. अँड दीपक गेला आहे थोडा मामीला भेटायला त्यांच्या. सो आजचा शूट एकदम डेंजर झाला अँड एकदम घाणेरडा एक्सपिरियन्स असला आमचा. कारण का दुसरी टीम होती ती पण कॉम्प्रोमाइज करायला रेडी नव्हती आमच्यासोबत. म्हणजे काहीच करायला रेडी नव्हती. आम्ही शूट केला. त्यांना पहिलं टाईम दिला 15 मिनटं. का असं पहिलं डिसाईड झालं की तुम्ही 15 मिनटं घ्या आम्ही 15 मिनटं घेऊ. पण त्यानंतर डिसाईड त्यानंतर 15चे त्यांनी 20 मिनटं घेतले. त्यानंतर आम्हाला फक्त 10 मिनटं भेटले. सो आम्ही त्या 10 मिनटामध्ये काय केलं काय नाही ठीक आहे. थोडेफार आलेच चांगले फोटो पण दोघांनी इक्वल टाईम दिला. ते पण झालं कॅन्सल. अँड त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी झाल्या. खूप सारे असे वादविवादच होणार होते. तर डेंजर शूट झाला आजचा. पण ॲट द एंड लास्टला मजा आली आम्हाला. काय भाव चालू आहे का चायनीज कॉर्नर? अर्धा तास लागला. अर्धा तास लागेल काय? अर्ध्या तासानंतर चायनीज खावावं. तोपर्यंत इथं बसून गारवा बिर्याणी आहे समोर. बिर्याणी गार भेटते इथे. की आम्ही निघू इथं
आम्ही पोहोचले आता दीपक दादाच्या इथे. एकदम थक हार के आये हे सब जण. सगळ्यांचं तोंड बघा. पेट्रोल तर नाही ना आहे. कसं वाटतं भाऊ? चांगलं वाटतं मला. चांगलं वाटतं ना? जमिनीवरती उतरून. हां चांगल्या पद पावलांनी तू आता घरी जा. हाय बावा. दीपू चाललाय हल्दीला. अरे निर्लज्जा जा ना घरी झोप जा. धर ना त्याला सोडायचं. आपण आलो घरी आता अँड खूप थकलो आहे. खूप बेकारवर थकलो आहे. अँड आता वाजलेत 12 अँड चक्कर येते मला. बेकारवाली चक्कर येते. मी वेस्टवरला बाईक घेऊन कसं आलो आहे मलाच नाही माहिती. अँड तुम्ही बघू शकता तुलते मी लिटरली. अँड उद्या 7 वाजता आपल्याला एक वेडिंग शूट करायला जायचं आहे. सो हा ब्लॉग इथंच एंड करतो. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. Yeah.